डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टेरिफ लावत असल्याची घोषणा केली। या घोषणेचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडणार हे निश्चित होतं। 4 एप्रिल रोजी यूएस स्टॉक मार्केटसह भारतीय शेअर बाजारात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली। अमेरिकेचा नेस्डॅक जवळपास 6% पडला। भारतीय सेन्सेक्स हा 930 अंकांनी घसरला। शुक्रवारी शेअर मार्केट घसरण्याची महागाई, मंदी आणि टॅरिफ वॉर अशा काही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत। इचलकरंजी गावभाग येथील सागर पाटील यांनी तारदाळ खोतवाडी इथं काही वर्षांपूर्वी जागा घेतली आहे, पण सागर पाटील यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीनं जागा काढून घेण्याचा प्रकार घडला होता। गेल्या 6 महिन्यांपासून भाजपचे माजी नगरसेवक मनोज साळुंखे, शहानवाज मुजावर, दीपक कोळेकर यांनी सागर पाटील यांच्याकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली। त्यांना भोनेमाळ परिसरातील एका ऑफिसमध्ये आणून जबर मारहाण करून शिवीगाळ केली। त्यांच्या खिशातील रोख 11,000 रुपये काढून घेतले। हा सगळा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली। माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्यावर 8 दिवसांपूर्वी असाच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती। मनोज साळुंखे आणि त्यांच्या साथीदारावर जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी सागर पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। मनोज साळुंखे, शहानवाज मुजावर यांना ताब्यात घेऊन पुन्हा खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करून चौकशी करणार आहेत। माजी नगरसेवक मनोज साळुंखे त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। एकाच आठवड्यामध्ये 2 खंडणीचे गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलंय।